नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, या प्रियाने फायनली खूप मोठा प्लॅन केला सायलीला अडकवण्याचा, आणि आता अर्जुन या सगळ्यातून तिला कसं बाहेर काढेल बघूया आजच्या भागात कसं काय झालं ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता चैतन्य अर्जुनकडे आलेला असतो आणि आता ते दोघं एका केसवर स्टडी करत असतात, पण त्याकडे अर्जुनचं लक्षच नसतं. आता चैतन्य अपडेट्स देत असतो सगळे अर्जुनला की एका क्लायंटचं काही टेन्शन नाही आहे वगैरे, तो चेन्नईला गेलाय पण येईल तो हिअरिंगच्या आधी. पण अर्जुनचं त्याकडे काहीच लक्ष नसतं आणि तो फोनमध्येच बघत असतो. आता अर्जुन चैतन्यला म्हणतो, बरं मला सांग किती वाजलेत? नाही म्हणजे आता माझ्या फोनमध्ये 11:17 झालेत आणि माझ्या वॉचमध्ये सुद्धा. काय रे चैतन्य, तुझ्या वॉचमध्ये किती वाजलेत? त्यावर आता चैतन्य अर्जुन जवळ चालत येतो आणि म्हणतो, अर्जुन आता ना भारतातल्या सगळ्या घड्याळांमध्ये ना 11:17च वाजलेत. आणि अरे अर्जुन, तू कितीही वेळा घड्याळाकडे बघितलंस तरी ते त्याच्या वेगानेच चालणार आहे. तू बघितलं म्हणून अशी 2 तास उडी मारून पुढे नाही जाणार आहे. तर आता अर्जुन म्हणतो, तसं नाही रे सायली, आज सकाळी फक्त एक चिठ्ठीच लिहून गेली आहे माझ्यासाठी आणि त्यानंतर तिचा काहीच फोन नाही आणि माझे फोनसुद्धा घेत नाही आहे ती. त्यावर आता अर्जुन हसू लागतो, सॉरी चैतन्य हसू लागतो आणि म्हणतो, अरे अर्जुन, तूच म्हणाला ना कुसुमताईंकडे गेली आहे म्हणून, मग रमली असेल तिथे, एवढं काय. पण तरीही आता अर्जुन त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि अर्जुनला टेन्शन येत असतं सायलीचं. इकडे आता सीन शिफ्ट होतो. महिपत असतो दामिनीच्या ऑफिसमध्ये. त्यामुळे आता महिपत दामिनीला सांगत असतो की हा ना, त्या 1-2 वर्षापूर्वी त्या हरीशचा मी मर्डर केला होता आणि मग त्या पिंट्याला सांगितलं की ते हरीश म्हणून मेसेज करत जा म्हणून. आता मला काय माहिती, उद्या उठून तुम्ही मला त्या हरीशचं मड उचल म्हणून असं सांगणार आहे. तर आता दामिनी म्हणते, आपण जेव्हा प्लॅनिंग करत होतो तेव्हा का नाही सांगितलं तुम्ही मला हे सगळं खरं? नाही शिखरे, तुम्ही आणि तुमची मुलगी आहे ना जेलमध्ये जा आणि तिथेच आयुष्यभर राहा. तर आता महिपत म्हणतो, हां ते तेवढं सांगायचं राहिलं खरं. तर दामिनी म्हणते, राहिलं? मला खरं सांगा शिखरे, तुम्हाला खरंच हाऊस आहे का हो स्वतःसोबत स्वतःच्या मुलीला जेलमध्ये घेऊन राहण्याची? हाऊस आहे का तुम्हाला? जेलमध्ये जाऊन राहायचं आहे का तुम्हाला आयुष्यभर? तर आता महिपत म्हणतो, नाही नाही, जेलचं नाव काढू नका. मी वाटलं तर तुम्हाला तुमची फी 5 पट वाढवून देतो, पण हे प्रकरण तुम्ही निस्तारा. हां. त्यावर आता दामिनी म्हणते, तुमचे पैसे तुम्ही तुमच्या खिशात ठेवा. तुम्ही कितीही पैसे ओतलेत ना तरी तुमच्यासाठी मी माझं रेप्युटेशन खराब करणार नाही आहे. आता महिपत दामिनी जवळ येतो आणि म्हणतो, असं नका करू ना, मी पाहिजे ते करतो तुमच्यासाठी. लागण तर तुमचे हात जोडतो, पाया पडतो, हे घ्या तुमची एनओसीच फाडून टाकतो मी. त्यावर आता दामिनी म्हणते, नाही नाही, आधी तुम्ही तिकडे जा. तर आता महिपत जातो आणि चेअरवर बसतो आणि दामिनीला म्हणतो, असं नका ना करू. तर आता दामिनी म्हणते, ठीक आहे, पण माझी एक अट आहे, जर का ती मान्य असेल तरच मी तुमच्या केसवर राहणार. तर आधीच महिपत म्हणतो, हां मला सगळ्यासाठी मान्य आहे. त्यावर आता इकडे दामिनी म्हणते, नाही, आधी सगळं नीट शांतपणे ऐकून घ्या, यापुढे माझ्यापासनं काहीही लपवायचं नाही आहे. तर महिपत म्हणतो, नाही नाही लपवणार. आता दामिनी म्हणते, लहानपणापासून ते आत्तापर्यंत तुम्ही जे काही गुन्हे केलेत ना, त्यानंतर तुम्ही ज्या काही मात्या खाल्ल्यात त्या मातीतला प्रत्येक कण माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि जर का शिखरी असं नाही झालं ना तर मी तुमचं आणि तुमच्या मुलीचं तोंड आयुष्यभर नाही बघणार आणि त्यानंतर तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार, आय प्रॉमिस यू. त्यावर आता महिपत घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही नाही, लहानपणापासून तर आत्तापर्यंत मी ना जितकी माती खाल्ली ना, मी तुम्हाला सगळं सांगणार. माझ्या आईनं मला झोळे टाकल्यापासून तर आतापर्यंत जितकी माती खाल्ली ना सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणार मी. पण ते केस नका सोडू. त्यावर आता दामिनी म्हणते, ठीक आहे जा आता. तर आता महिपत दामिनीकडे बघत बसतो. तर आता दामिनी म्हणते, अहो जा. आणि महिपत आता उठून चालला जातो आणि दामिनी डोक्यावर हातच ठेवते. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता चैतन्य अपडेट्स देतच असतो. अर्जुन घोरपडे केसचं हिअरिंग आहे पुढच्या आठवड्यात. त्यावर आता अर्जुनचं काहीच लक्ष नसतं त्यात आणि फोनमध्येच लक्ष असतं. पुढे आता चैतन्य सांगत असतो, आपल्याला ना त्याचे क्लिअर फिंगरप्रिंट सापडले, म्हणजे मला तर वाटतं ना की निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे. तुला काय वाटतं अर्जुन? तर आता अर्जुन म्हणतो, पुढे चैतन्य सांगतो, त्याचे ना कॉल लॉग्स पण आहे आपल्याकडे, त्याचे तुला आता प्रिंटआउटची मेल्स पाठवू का? त्यावर आता अर्जुनचं काही लक्ष नसतं, असाच करत असतो अर्जुन आणि आता सायलीची वाट बघत दाराकडे बघत असतो. आता चैतन्याच्याही लक्षात येतं. आता चैतन्य अर्जुनला मुद्दामच म्हणतो, काय रे आज बुधवार आहे, गुरुवार आहे की शुक्रवार आहे का रविवार आहे? त्यावर आता अर्जुन एक शब्दही बोलत नाही. पुढे आता चैतन्य बघा, चैतन्य म्हणतो, गुलाबाचं फुल जर छाटून टाकलं तर त्याला जास्त फुलं येतात का? तर बघा अर्जुन असं उत्तर देतो. पुढे बघा आता चैतन्य म्हणतो की अर्जुनला, की तुला माहिती आहे का रे, आज मी बाईकवरनं नाही घोड्यावरनं आलोय. त्याला सुद्धा आता अर्जुन असं बोलतो. पुढे आता चैतन्य म्हणतो, आपण आपली वकिली बंद करून टाकूया का? त्यावर सुद्धा अर्जुन असंच बोलतो. त्याचं काहीच लक्ष नसतं चैतन्याच्या बोलण्याकडे आणि हा काहीही बडबडत करत असतो आणि हो म्हणत असतो. आता बघा चैतन्य म्हणतो, चल कुसुमताईकडे जाऊन येऊ आणि सायली वहिनीला घेऊन येऊ. आता हे बरोबर अर्जुनला ऐकू येतं आणि अर्जुन म्हणतो, येस
अरे चैतन्य, मी तुला तेच सांगणार होतो की आपण पटकन जाऊया आणि सायलीला घेऊन येऊया, चल पटकन. त्यावर आता चैतन्य म्हणतो, काय रे तुला लाज वाटते का? मी एवढ्या वेळचा बोलतोय त्यातला एक चकार शब्द तुला ऐकू आला नाही, आणि हे तर सगळं तुला बरोबर ऐकू आलं. अरे सायली वहिनी का लहान मुलगी आहे का की रस्त्यात हरून जाईल म्हणून येणार ना ती. पुढे आता चैतन्य म्हणतो अर्जुनला की सर तोपर्यंत प्लीज आपण आपलं काम करूया का प्लीज. त्यावर आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, येस. हे सायलीचं तसंच आहे, कुसुमताईंकडे जाते आणि तिथेच राहून जाते, सगळं विसरते मग ती. पुढे आता अर्जुन म्हणतो चैतन्याला 11-20च झालेत. तर आता चैतन्य त्याच्याकडे रागात बघतो. तर आता अर्जुन चुपचाप मोबाईल आपल्या खिशात ठेवून देतो आणि केसकडे लक्ष देतो आणि डिस्कस करतो चैतन्यासोबत. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि साक्षी निघाली आहे कुठेतरी. तर आता महिपत म्हणतो, ए कुठे बाहेर निघाली का काय? तर आता साक्षी म्हणते, मी एकटी नाही जात आहे, तुम्ही सुद्धा येत आहे माझ्याबरोबर. त्यावर आता महिपत म्हणतो, हां मी येईलच बरोबर, तुला एकटीला सोडतच नसतो आता मी. तर आता महिपत विचारतो की कुठं चालली आहे. त्यावर आता इकडे साक्षी म्हणते की मी दामिनी देशमुखकडे चालली आहे. आता महिपत विचारतो कशाला? तर साक्षी म्हणते तिला जाब विचारायला. नाही काय ना, आपण इतका पैसा खर्च करतोय ना तिच्यावरती, कशासाठी तो कोर्टात ही अशी आपली नाचक्की करून घेण्यासाठी का? तर महिपत म्हणतो, ए काय त्या नाचक्की बिचक्कीचा आपण विचार करत नसतो. एक केस जिंकला तो सुभेदार म्हणजे काय विलासची अख्खी मर्डर केस जिंकला असं काही होत नाही त्याचा अर्थ. तर साक्षी म्हणते नाही बरोबर आहे तुमचं, पण जर काही असंच चालू राहिलं तर काय होईल? एक दिवस ते विलास मर्डर केस सुद्धा जिंकेल तो अर्जुन सुभेदार, आणि मग याचा अर्थ तर कळतोय ना तुम्हाला, तो मधुकर पाटील तर सुटेल आणि त्याच्या जागी मी जाईल ते जन्मठेप भोगायला. आता ही साक्षी खूप चिडली आहे बरं का. त्यावर आता महिपत म्हणतो, ए तू जरा थंड घेतेय का, माझ्या थोबाडाकडे बघ. पोलीस माझी पण चौकशी करणारच आहे त्यामुळे तुला माझ्या थोबाडावर दिसते का टेन्शन? आता साक्षी बघते महिपतकडे आणि म्हणते, अण्णा मला तेच म्हणायचं आहे की एवढं सगळं होत असून तुम्ही कसे शांत राहू शकता? त्यावर आता महिपत म्हणतो, राहावं लागणार आहे, शांत राहावं लागणार आहे आपल्याला, कारण तूच आधी त्या पाण्यातून काढलेलं मास हे तडपड तडपड करते आणि मग आपल्याला शांत राहावं लागणारच ना. तर आता साक्षी म्हणते, मला जोपर्यंत ही गॅरंटी मिळत नाही ना की आपण हे केस जिंकणार आणि माझी निर्दोष मुक्तता होणार, तोपर्यंत मी अशीच तडफडत राहणार आहे. आणि म्हणून मला आत्ताच्या आत्ता त्या दामिनी देशमुखकडे जायचं आहे आणि तिला जाब विचारायचं आहे. आता ती महिपतला म्हणते, अण्णा मी तुम्हाला शेवटचं विचारते, तुम्ही चलत आहे का माझ्याबरोबर की नाही? तितक्यात आता ह्या प्रियाची एंट्री होते आणि म्हणते, अहो अण्णा सर तुमचं काय चाललंय हे सगळं, तुम्ही या तुमच्या मुलीचं काय ऐकत नाही हो कधी? तर आता महिपत तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, ए छिचुंद्रे तू चालत्या ट्रेनमध्ये उडू नको चढू नको, आमचं काय बोलणं चाललंय तुला मैत्री आहे का? त्यावर आता प्रिया म्हणते की हो मी सगळं ऐकलंय. आता साक्षी तिच्याकडे आश्चर्यानेच बघते की बापरे. त्यावर आता महिपत म्हणतो, काय ग चोरून बोलणं ऐकतं का तू आमचं? तर आता प्रिया म्हणते, जाऊ दे ना, पण हे जी साक्षी बोलते ना ते एकदम करेक्ट बोलतेय. तो अर्जुन कोर्टात किती वरचढ ठरला हे आपण बघितलंच आहे ना. तर आता साक्षी म्हणते प्रियाला, तुला पटतंय ना माझं बोलणं? अगं मग हीच गोष्ट मी अण्णा सरांना सांगण्याचा प्रयत्न करते पण यांना काहीच पटत नाहीये माझं बोलणं. आता प्रिया म्हणते, अहो अण्णा सर तुम्हाला कळत कसं नाहीये, हरीशच्या निमित्ताने तुमची चौकशी सुरू होणार आहे आणि त्यानंतर मग माझं किंवा साक्षीचं नाव बाहेर आलं तर मग काय करणार आम्ही? तर आता महिपत म्हणतो या प्रियाला, ए तू सारखे कानाजवळ कुचकुच कुचकुच करू नकोस, या प्रत्येक गोष्टी तुला ना खुपासलंच पाहिजे का तर ही प्रिया म्हणते, मी बोलणार, कारण या सगळ्यांचा थेट संबंध माझ्याशी येतो, त्यामुळे तुम्ही मला असं सतत उडवून नाही लावू शकत. त्यावर आता महिपत म्हणतो, ए तुला उडवायसाठी अशी शब्दांची गरज नाही आहे, अरे मी तुला अशा बंदुकीच्या गोडीनं उडवेल. तर आता ही प्रिया विचारात पडते आणि ही प्रिया म्हणते, मग आता तेच करायचं. आता साक्षी आश्चर्यानेच बघू लागते प्रियाकडे. तर प्रिया म्हणते, अरे फक्त मला नाही उडवायचं, अशा एका व्यक्तीला उडवायचं ज्याने अर्जुन डिस्टर्ब होणार आणि तो एकदम खचून जाईल, मग कसली केस आणि कसलं काय? तर आता साक्षी प्रियाला म्हणते, म्हणजे अर्जुनच्या जवळची कोणीतरी व्यक्ती, म्हणजे अर्जुनची आई किंवा आजी? तर त्यावर आता बघा ही प्रिया म्हणते, नाही, त्यांच्यापेक्षाही एक जवळची व्यक्ती आहे. आता हा महिपत आणि साक्षी बघू लागतं त्या प्रियाकडे कोण म्हणून. त्यावर आता इकडे प्रिया सांगते की सायली, एकदा ना तिला उडवलं ना की अर्जुन परत कोर्टात उभाच नाही राहू शकणार. मग साक्षी तू यातून सुटलीच म्हणून समज. बघा ही प्रिया काय काय करणार आहे ते. तर आता महिपत म्हणतो, मग त्या अर्जुनच्या बायकोचा काटा काढणार कोण, तू का? तर आता त्यावर प्रिया म्हणते की हो, पण त्यासाठी मला तुमची मदत लागेल. आणि आता प्रिया आपला सगळा प्लॅन महिपत आणि साक्षीला सांगत असते, त्यामुळे आपल्याला सध्या तर तो प्लॅन कळत नाही, आपल्याला पुढे कळणार आहे की ही महामाया काय प्लॅन करते ते. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे कळेलच. आता इकडे बघा प्रत्येक प्रियाने तिचं काम केलेलं आहे. इकडे आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन अचानक असा रूममध्ये येतो, बाहेरून कुठून तरी आलेला असतो तो आणि खूप अस्वस्थ असतो. तो आता आतमध्ये आल्याबरोबर रूममध्ये म्हणतो, सायली कुठे आहे, सायली? त्यावर त्याला कुठेच सायली दिसत नाही. मग तो आता खाली असा धडपड करतच येतो आणि तो विमलला विचारतो,
आता तिथे बसलेल्या कल्पना आणि पूर्णाजीचं लक्ष सुद्धा अर्जुनकडे जातं. आता अर्जुन सायली सायली करतच असतो. अर्जुन आता विमलला विचारतो सायली कुठे आहे. त्यावर आता विमल सांगते अजून तरी सायली ताई आल्या नाही आहे. अर्जुन म्हणतो अजून आली नाही आहे घरी, असं कसं झालं, कुठे गेली सायली. आणि अर्जुन आता विचारत असतो आणि तो चालत असतो. तितक्यात त्याचा धक्का आता प्रतापला लागतो. आता प्रताप म्हणतो काय रे इतक्या कुठे घाईमध्ये चाललायस. त्यावर आता अर्जुन म्हणतो सॉरी डॅड, सायली कुठेच सापडत नाही, मी त्याला शोधायला जातोय. आता पूर्णाजीला टेन्शन येतं आणि पूर्णाजी म्हणतात शोधायला, आणि कल्पना सुद्धा उठून उभी होते. आता प्रताप म्हणतो शोधायला म्हणजे तूच म्हणाला होतास ना की ती कुसुमताईंकडे गेली आहे म्हणून. त्यावर आता अर्जुन सांगतो की तिथे ती नाही आहे डॅड, कुसुमताईंच्या घराला कुलूप आहे. अरे शेजारच्या नीतीने मला सांगितलं की कुसुमताईंना मोठी ऑर्डर मिळाली होती म्हणून ती दुपारीच बाहेर पडली आहे. तर आता पूर्णाजीला काळजी वाटू लागते आणि पूर्णाजी म्हणते अरे पण गेली कुठे तुझी बायको. अर्जुन म्हणतो अरे तेच तर कळत नाही ना पूर्णाजी, सकाळपासून काहीही कॉन्टॅक्ट नाही झाला माझा तिच्याशी. अरे ती माझा फोन घेत नाही, माझ्या मेसेजेसचे रिप्लाय करत नाही. आता तर तिचा फोन ना स्विच ऑफच येतोय. आता बघा ही प्रिया आहे ना सगळं ऐकत असते बाहेरून चुपचाप आणि हसत असते. आता अर्जुन म्हणतो मला तर असं वाटतं ना काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच झाला असणार आहे. तर आता प्रताप अर्जुनला शांत करत म्हणतो अरे अर्जुन तू पॅनिक होऊ नकोस, कदाचित तिचं काहीतरी काम असेल म्हणून ती गेली असणार आहे आणि कदाचित तिचा मोबाईल चार्ज नसणार आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो पण डॅड ती कोणाच्या दुसऱ्या फोनवरून फोन करू शकते ना, आणि जर का ती कुसुमताईंबरोबर बाहेर गेली असती तर तसं तिने मला इन्फॉर्म केलं असतं. तिथे आता अश्विन सुद्धा असतो. अर्जुन म्हणतो की ती असं नाही वागत. त्यावर आता प्रताप म्हणतो की हो ती बेजबाबदारपणे नाही वागत, हे तर खरं आहे. आता बघा ही प्रिया मस्त यांची मजा घेत असते बाहेरूनच आणि सगळं ऐकत असते. आता अश्विन अर्जुनला म्हणतो पण तरीही मला असं वाटतं की आपण जरा वेळ वाट बघूया आणि मग जाऊया तिला शोधायला. तर आता अर्जुन म्हणतो की नाही मी जातोय तिला शोधायला. तर आता अश्विन म्हणतो की बरं थांब मी पण येतो तुझ्याबरोबर. आणि त्यानंतर कल्पना सुद्धा अर्जुनला म्हणते की अर्जुन तू काळजी घे हा. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो आणि तुम्हाला काहीही समजलं तर मला पटकन फोन करा. त्यावर आता कल्पना म्हणते की हो. पूर्णाजी अर्जुनला म्हणते आणि तूही कळव रे आम्हाला. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हो. आणि अश्विन आणि अर्जुन धावतच निघतात आता सायलीला शोधायला. आणि ही प्रिया यांची ही अवस्था बघून हसू लागते, म्हणजे इनी हिचं काम केलेलं आहे. आता अर्जुन आणि अश्विन एका जागेवर गाडी थांबवतात आणि आता अर्जुन म्हणतो सायली आता कुसुमताईंकडे जाताना याच रस्त्याने कुठून तरी गेली आहे, आपण इथेच शोधूया. त्यावर आता अश्विन सुद्धा म्हणतो की हो. आता अर्जुन इकडे तिकडे विचारू लागतो लोकांना सायलीचा फोटो दाखवून की तुम्ही हिला बघितलाय का, आणि अश्विन सुद्धा तसंच करतो. आता अर्जुन आणि अश्विनचं कितीही भांडण असू देत पण अश्विन धावतच गेला अर्जुनसाठी. हे खूप छान वाटलं प्रेक्षकांना. बघा आता हे दोघं जण आता इकडे तिकडे सायलीला शोधू लागतात. आता ही प्रिया आपल्या रूममध्ये येते आणि पटकन फोन लावते साक्षीला आणि म्हणते अगं आपल्या प्लॅनचा परिणाम होतोय की नाही काय विचारते. आणि ती अशी हसते आणि म्हणते इकडे येऊन बघ, या सुभेदारांची तोंड तर इतकी पार लटकली आहे ना की फार जमिनीलाच टेकतील. तर आता साक्षी म्हणते हे बघ त्या सुभेदारांचं काय झालं ना हे ऐकण्यात मी अजिबात इंटरेस्टेड नाही आहे. तर अर्जुन घाबरलाय की नाही फक्त मला तो एवढं सांग, कारण आता अर्जुन वीक पडणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यावर आता प्रिया म्हणते अगं त्याच्या पायाखालची आहे ना जमीनच सरकली आहे. तो मगाशी आला होता ना तेव्हा खूप टेन्शनमध्ये होता आणि आता काय गेलाय सायलीला शोधायला. आणि एव्हाना त्याला कळलं असेल की ते सायली कुठे गेली आहे म्हणून, आणि काय सायली नेमकी कुठे आहे याचं टेन्शनने त्यांचं काय टेन्शन कमी नाही होणार आहे माहीत पडल्याने, उलट आहे ना त्याचं टेन्शन वाढणार आहे. आणि ही मूर्खासारखी प्रिया हसू लागते. त्यावर आता साक्षी म्हणते नाही मानला हा तुला, म्हणजे ज्यावेळेस तू पहिल्यांदा म्हणालीस ना की सायलीला मारायचं त्यावेळेस मला असं वाटलं की तुला सुद्धा अण्णांसारखी उठसूट माणसाला मारण्याची सवय लागली आहे. पण आता तू सायलीला न मारता अर्जुनलाच्या पद्धतीने वीक केलायस ना, वाह स्मार्ट मूव्ह. त्यावर आता ही प्रिया म्हणते साक्षीला वाह फायनली कोणाला तरी माझं कौतुक वाटलं, नाहीतर काय मला शिव्याच घालत असता तुम्ही. आणि तुम्ही म्हणत असता की सगळे माझे प्लॅन्स फ्लॉप कसे होतात वगैरे. चला बरं आता तरी कळली ना तुम्हाला प्रियाची किंमत. त्यावर आता इकडे साक्षी म्हणते की हो करेक्ट आहे, पण तुला पूर्ण यश तेव्हाच मिळणार जेव्हा अर्जुनचं सगळं लक्ष आपल्या केसवरून निघून जाणार आणि सायलीला सोडवण्यातच तो अडकणार. त्यावर आता प्रिया म्हणते अगं असंच होणार आहे, सायली म्हणजे अर्जुनचा श्वास आहे श्वास, आणि आता मी तो श्वासच काढून घेतलाय. आता त्या अर्जुनला कन्फर्म ऑक्सिजन लावावं लागणार आहे ना. त्यावर आता असं म्हणत ही प्रिया हसू लागते. तितक्यात तिथे आता कल्पना येते आणि ही प्रियाला हसताना कल्पना बघून घेते. त्यावर आता कल्पना म्हणते तन्वी. तर बघा ही प्रिया एकदम चेंज करते आपली टोन आणि म्हणते हा वैदेही बोल ग. अगं हां ठीक आहे मी ना नंतर करते तुला फोन. हो ठेवते मी फोन, आता तुला सगळे डिझाईन्स पाठवून देते हां असं म्हणत ती आता फोन कट करते आणि मग म्हणते हां बोल ना आई काय म्हणतेस. तर आता कल्पना विचारते मैत्रिणीशी बोलत होतीस का. त्यावर आता प्रिया म्हणते हो ते कॉलेजचं काम होतं त्याबद्दल बोलत होते. तर आता कल्पना म्हणते नाही ठीक आहे ग, पण आता सध्या आपल्या घरामध्ये काय परिस्थिती आहे हे तुला माहिती आहे ना. मग आता असं असताना तुझं हे असं हसत बोलणं फोनवर हे बरं दिसतं का तन्वी. तर बघा ही प्रिया म्हणते हसणं बंद करावं असं काही घडलं नाही आहे आई, ती सायली कुठेतरी नेहमीप्रमाणे भटकायला गेली असणार आहे, येईल ती थोड्या वेळात. त्यावर आता कल्पना म्हणते तन्वी त्या मुलीशी असलेलं कुठलंही नातं मी मानत नाही हे खरं आहे,
पण हेही खरंच आहे की ती मुलगी असं कधीही वागणार नाही. अगं अर्जुनशी सकाळपासून तिचं काही बोलणं झालेलं नाही आहे, याचा अर्थ नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग असं असताना मी तरी माझ्या मैत्रिणीशी असं हसत खेळत बोलत बसली. अगं काय गं, हे साधी माणुसकी आहे ही. त्यावर आता ही प्रिया म्हणते माणुसकी माझ्यात सुद्धा आहे. त्या सायलीमुळे आपल्या घरात नेहमी रोज नवीन नवीन प्रॉब्लेम्स होत असतात. मग काय मी माझं असं हसणं बंद करायचं आहे का? आणि ती आता बघा कल्पनालाच उलट उत्तर देऊ लागते आणि म्हणते मग काय आता मी कोणाशी बोलायचं, कोणाशी बोलत हसायचं की नाही, आता यावर सुद्धा नियम लागणार आहेत का आता? तर आता कल्पना म्हणते अगं पण मी असं म्हटलेच नाही आहे. त्यावर आता प्रिया म्हणते सॉरी, पण मी जरा स्पष्टच बोलते. ज्या मुलीला तू तुझी सूनही म्हणत नाहीस, तू तिची इतकी काळजी करतेस आणि जी सून तुझ्यासाठी इतकं करते तू तिच्या हसण्याबद्दल जाब विचारते. तर आता कल्पना म्हणते नाही अगं मी फक्त इतकंच म्हटलं. तर आता ही प्रिया तिला थांबवते कल्पनाला आणि म्हणते राहू दे आणि तिथूनच निघून जाते. बघा किती वरचट आहे ही. कल्पनावरच ब्लेम देऊन ती तिथून निघून गेली. इकडे आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन आता अश्विनला म्हणतो आणखी कुठे शोधायचं. त्यावर आता अश्विन म्हणतो दादा आता काय करायचं आपण. तितक्यात आता अर्जुन काही बोलत असतो, त्याला एक कॉल येतो आणि अर्जुनला समजलं असतं की सायली आता कुठे येते. त्यावर आता अश्विन विचारतो दादा काय झालंय. तर आता अर्जुन एकदम पॅनिक होतो आणि म्हणतो सायली तिला अटक झाली. आता अश्विन म्हणतो काय, असं कसं शक्य आहे. अरे पण कशासाठी. तर आता अर्जुन म्हणतो मला काही माहिती नाही, ते फक्त आता एवढंच कळलं की ती जेलमध्ये येते. मी आत्ताच्या आता पोलीस स्टेशनमध्ये जातो. थांब मी आता चैतन्याला फोन करतो. त्यावर आता अश्विन विचारातच पडतो. अश्विन म्हणतो थांब मी पण येतो तुझ्या बरोबर. तर आता अर्जुन म्हणतो की नाही नको, एक काम कर तू घरी जा, कारण घरी हे कळल्यावर सगळे खूप पॅनिक होतील. त्यांना सगळ्यांना घरच्यांना माझा हा मेसेज दे की पॅनिक होऊ नका, सायलीला काहीच होणार नाही हे त्यांना सांग. त्यावर आता अश्विन सुद्धा विचार करू लागतो की बापरे एवढं काय झालंय ते. बघा आता ही प्रियाने काय केलेलं असतं. आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आता पोलीस स्टेशनमध्ये असतो आणि त्यावर आता पोलीस सांगतो अर्जुनला की तुमच्या सायली नावाच्या क्लायंटवर खूप गंभीर गुन्हा आहे, त्यामुळे आता सिक्युरिटी कन्सर्नसाठी त्यांना एका वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. आता अर्जुन विचारतो सिक्युरिटी कन्सर्न, असं काय केलंय माझ्या बायकोने आणि तुम्ही तिच्यावर कुठले चार्जेस लावले. त्यावर आता पोलीस सांगतात सायली सुभेदार एका लहान मुलाला पडून नेताना पकडली गेली आहे. आता अर्जुन म्हणतो व्हॉट. त्यावर आता पोलीस म्हणतो की हो चाइल्ड ट्रॅफिकिंगचा गुन्हा आहे तो आणि त्याचं आता अर्जुनला आश्चर्यच वाटतं. त्यानंतर सगळी मीडिया आता पोलीस स्टेशनच्या बाहेर कव्हर करतात आणि अर्जुनला विचारतात तुमच्या बायकोला अटक केली असं आम्हाला कळलंय. या सगळ्यांना आता वात्सल्य आश्रमाशी काही संबंध आहे का. त्यानंतर आता पूर्ण एपिसोड उद्या काय होणार आहे हे पाहण्यात खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आता प्रियाने खरंच खूप खतरनाक सिच्युएशनमध्ये टाकलंय सायली आणि अर्जुनला. बघूया उद्याच्या भागात काय होतं ते. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.